नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या बाजीराव रस्त्यावरती आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सध्या पाहू शकता की आत्ताच एका 17 वर्षीय एका व्यक्तीचा खून झालेला आहे। पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आणि सध्याच्या दिवसाढवळ्या हा हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे सध्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत। आज पुन्हा एकदा भर दिवसा खुनाचं सत्र सुरूच असलेलं आपल्याला पाहायला मिळते। बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक व्यक्तीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्याला कळत आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसापासून झालेला हा दुसरा खून आहे आणि यामुळे शहरामध्ये खळबळ उडालेली आहे। आणि याच दरम्यान पोलिसांनी सुद्धा आणि फॉरेन्सिक टीमने सुद्धा घटनास्थळी धाव घेतल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळते। पुण्यामध्ये अंधेकर टोळी खून प्रकरणात चांगलीच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यातच अशा घटना वारंवार उघडकीस येत आहेत आणि यामुळे मात्र आता पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच या खुनामध्ये पण जसं तुम्ही आता माझ्या जर तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी ज्याचा खून झाला आहे त्याचं तुम्हाला बोटसुद्धा दिसते इथे आणि तुम्ही पाहू शकता की भर दिवसात 3 ते 3:30च्या दरम्यान हा खून करण्यात आलेला आहे। गेल्या 3 दिवसामध्ये ही खुनाची दुसरी घटना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। एकंदरीतच पुणे आपण हे शिक्षणाचं माहेरघर म्हणत असतो, पण या शिक्षणाच्या माहेरघराला आता काळिंबा फासतो। दिवसेंदिवस काळिंबा फासायची वेळ या इथल्या टोळीने आणलेली काय असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होते। आणि माझ्या पाठीमागे जसं तुम्ही पाहू शकता की पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणात तैनात आहे। मात्र यावरती आता पोलीस प्रशासन काय लगाम लावणार आणि एकंदरीतच या आरोपींसाठी 2 ते 3 टीम यांनी तैनात देखील करण्यात आलेल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समोर येते। एकंदरीत या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत आता ते किती वेळाच्या नंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यात येणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।